खरं तर काही मुद्दे रिपीट करत नाही. कारण श्रीकांतजी, जयश्रीजी, निलेश यांनी खूप मुद्दे चांगल्या पद्धतीने मांडलेले आहेत. एक मुद्दा मी सांगतो, जवळपास 30-31 वर्षाचा माझा अनुभव आहे पत्रकारितेमधला, अजय वैद्य एवढा नसला तरी. गेल्या म्हणजे एवढ्या वर्षामध्ये काम करताना तुमच्यामध्ये ग्लॅमर नाही, त्यामुळे ते प्रिंटमध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये येत नाही, असं एक अंतर आहे. म्हणजे तुम्ही कॅटरीना कैफ नाही आहात आणि आम्ही ते छापत नाही आहोत, असं एक बऱ्यापैकी दिसतंय. म्हणजे कारण ती आमची प्रायोरिटी नाही राहिलेली, हे मी अगदी स्पष्टपणे कबूल करतो. म्हणजे वाईट आहे हे खरं, परंतु आम्हाला असं वाटत नाही की निवडणूक आयोगाच्या बातमी इतक्या प्राधान्याने छापल्या पाहिजेत किंवा त्या पानिकवर हेडलाईन, सेकंड मेन, ती काही तुमची बातमी होऊ शकत नाही, असं आमचं मनोधारणा ज्याला म्हणतो आपण, अशी झालेली आहे. ती का झालेली आहे, त्याची प्रोसेस अनेक आहे, त्याची कारणं अनेक असतील, अनेक त्याला घटना कारणीभूत असतील. ती प्रायोरिटी नाही आहे वर्तमानपत्रामध्ये. म्हणजे वर्तमानपत्र हा एक माध्यम गृहीत धरलं किंवा मीडियाची म्हणून आपण साधारण, त्याची कारणं नाही कसं. कारण काय झालं की लोकशाही बरं कसं असतं, म्हणजे आजच्या काळामध्ये जसं आता निलेशने उल्लेख केला की लोकशाही हा काय म्हणायचं आपण आज, म्हणजे लोकशाही तुम्हाला वाटते ती लोकशाही, मला वाटते ती लोकशाही, कारण ती सापेक्ष असते बऱ्याचदा. मला जे छापून येतं ते ती म्हणजे लोकशाही, कारण माझ्या विरोधात नाही आलं की ते लोकशाहीच्या विरोधामध्ये किंवा तो देशद्रोही असं म्हणायचं का आपण. असा एक ज्याला म्हणतो आपण एक जनरल विचार आजच्या काळामध्ये झालेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आपण कुठेतरी जोडण्याचं काम ह्या निमित्ताने करतात. म्हणजे जसं उल्लेख झाला सुरुवातीला की पहिल्यांदाच असं घडतं की मीडियाला घेऊन तुम्ही मधल्या काळामध्ये असं काहीतरी काम करतात, विच इज गुड थिंग. म्हणजे खूप चांगल्या पद्धतीनं हा संवाद आहे. यातनं काही चांगले निष्कर्ष निघतील आणि त्याची परिणती व्हायला पाहिजे असं आम्हाला वाटतं, एक सिरियस जर्नलिस्ट म्हणून. मला असं वाटतं की ह्याचं तुम्ही नोंद करून काहीतरी एक्झिक्यूट करू शकता का, असं एक तुम्ही करावं असं आम्हाला अपेक्षित आहे. ज्याचा उल्लेख सुरुवातीला झाला की छापील माध्यमांचा परिणामकारकता, असा एक मुद्दा तुमच्या सगळ्या पत्रामध्ये आहे. हे बघा, परिणाम आणि प्रभाव आणि एकूण मीडियाचा प्रभाव आजच्या काळामध्ये तो कमी जास्त प्रमाण असेल, त्याचे प्लॅटफॉर्म बदललेले आहेत, मात्र त्याची छापील माध्यमांची विश्वासार्हता कमी झालेली नाही. सोशल मीडियामध्ये नॉर्मल व्हॉट्सअपमध्ये येणं आणि प्रिंटमध्ये छापून आलेलं सर्क्युलेट होणं, याच्यामध्ये फरक असतो. व्हॉट्सअपवर पाठवणारा व्यक्ती कोण आहे त्याच्यावर बरीच विश्वासार्हता अवलंबून असते. म्हणजे श्रीकांत देशपांडेने एखादा मजकूर पाठवला की मी तो सिरियसली घेतोच, हे मला माहिती आहे की, कारण तुम्ही त्या अशा पोझिशनवर आहात. मात्र कुठल्या तरी एका गल्लीतल्या मित्राने पाठवलेलं व्हॉट्सअप, ह्याच्यामध्ये फरक असतो तो. तर तो फरक त्याच्यामध्ये आहे. तर त्या मीडियामध्ये घुसलं पाहिजे आपण, मला असं वाटतं की सिरियस प्लॅटफॉर्म जे उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये म्हणजे निवडणूक आयोग म्हणून किंवा मुख्य निवडणूक आयोग म्हणून तुम्ही काय करू शकता, असा एक थॉट मला असं वाटतं की त्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही घ्यावा असं वाटतं. सोशल मीडियाचा मुद्दा, काही मुद्दे मी वगळून पुढे जातो. फक्त सोशल मीडिया ही दुधारी तलवार आहे, हे अगदी क्लिअर आहे. म्हणजे मी जेव्हा सोशल मीडियाचा वापर करतो, समोरच्याची मान कापता येते मला, तर मला माझ्या हातात ते शस्त्र असतं जेव्हा. परंतु जेव्हा मला ते उलटायला लागतं, माझ्या मानेवर कापायला लागतं, तेव्हा मग ते उलटं व्हायला लागतं की अरे ह्याच्यावर बंधन आखली पाहिजे. त्याच्यावर मग तुम्ही कोर्टात जा, सुप्रीम कोर्टात जा, मग सोशल मीडियावर बंधन आणा, नियंत्रण घाला त्यांना, असं सगळे मग चर्चा व्हायला लागते. मग ती चर्चेची दिशा ही त्याच्यावर बंधनांवर यायला लागते. तर त्याच्याही मला असं वाटतं की विचार केला पाहिजे, सोशल मीडियाचा वापर तुम्ही कसा करून घेता आहात, तर तुम्हाला योग्य वाटेल असा. आणि निवडणूक आयोग हा अत्यंत प्रभावी असला पाहिजे याच्याविषयी शासंकता नाहीये, हे काही असण्याचं कारण नाहीये, कारण तुम्ही लोकशाही राबवणारी प्रक्रियेमध्ये महत्वाचा घटक आहात. परंतु एवढ्या म्हणजे आता महाराष्ट्रापुरतं बोलायचं म्हटलं तर अगदी 200-300 सगळे वेबसाईट, चॅनल्स, वर्तमानपत्र आपण धरा किंवा 1000 धरा, अगदी त्या 1000 माध्यमांचा तुम्ही कसा वापर करून घेणार आहात, ह्याचं एक थॉट प्रोसेस तुमच्याकडे असली पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे अगदी वर्तमानपत्र असतील, अगदी महत्वाची वर्तमानपत्र घ्या सगळी टॉपचे, किंवा अगदी तळागाळातली छोट्या छोट्या गावांमधली महाराष्ट्रामधली वर्तमानपत्र असतील, तिथे चालणारे वेबसाईट असतील, चांगले प्रभावी युट्यूब चॅनल्स असतील, ब्लॉगर्स असतील चांगले लिहिणारे, ह्यांचा तुम्ही कसा वापर करून घेता, त्याच्याकडे लिस्ट पाहिजे तुमच्याकडे, ती लिस्ट आहे का, आणि मग त्या गावामध्ये त्या ठिकाणी त्याचा वापर कसा करून घेता येईल, असं जर काही यंत्रणा तुमच्याकडे राबवता आली तर मला असं वाटतं त्याही पद्धतीनं आपण चांगल्या पद्धतीनं पुढे जाऊ शकतो. त्या माध्यमाची ताकद जर तुम्ही ओळखली की आम्हाला त्याचा वापर करणं सोपं जातं बऱ्याचदा. म्हणजे बऱ्याचदा तुमच्याकडनं येणाऱ्या प्रेस नोट इतक्या क्लिष्ट असतात, तर त्या सोप्या साध्या वाचकांना, बरं आता काय झालं प्रोसेसमध्ये, म्हणजे एवढ्या वर्षानंतर की येणारी प्रेस नोट बघितल्यानंतर तिथला उपसंपादक, रिपोर्टर नेक मोहे बाप, म्हणजे माझं इम्प्रेशन निगेटिव्ह होतं. पण काय कोण किचकट करत बसलंय, ती सोपी करता येईल का, लोकांना थेट कनेक्ट असणार. म्हणजे व्हॉट्सअपवरच वाचलं जातं आणि प्रेस नोट का नाही वाचली जात, मग
ह्याचा विचार तुम्ही मला असं वाटतं करायला पाहिजे. तुमच्या ब्रेनस्टॉर्मिंग सेशनमध्ये ह्या पॉईंट्सवर मला वाटतं विचार केला तर तो सोपा जाईल त्याच्यामध्ये. म्हणजे याच्यामध्ये उदाहरण मी असं देईन की तुम्ही 15 सेकंदाची जाहिरात प्रभावी ठरते, पण तुमच्या 100 शब्दाची प्रेस नोट मात्र एवढे वाचून पण कंटाळ येतो मला. तिथे कुठे आपल्याला काही करता येईल का, क्रिएटिव्ह करता येईल का, ती अधिक म्हणजे ज्याला इनोव्हेटिव्ह म्हणतो आपण, असं काही आयडियाज घेऊन काही करता येईल का, अशी जर प्रोसेस राबवता आली तर मला असं वाटतं तो विचार, तुमचा विचार जो लोकशाही राबवण्याचा विचार आहे, तर तो मला असं वाटतं की त्या माध्यमांमधनं प्रभावीपणे लोकांपर्यंत जाऊ शकेल. हे जसं सुरुवातीला उल्लेख झाला की 18 वर्षाचा जो उल्लेख झाला की मी लायसन्स काढतो, मी एक जस्ट विचार करतो, आता जी चर्चा करतो किंवा मगापासून मी विचार करतो की तुमची लिंक जसं प्रेझेंटेशन मध्ये झालं की आधारशी लिंक का नाही जोडलेली, मला माहित नाही अजून. म्हणजे सगळीकडे आधार कंपल्सरी, बरेचदा आधार UAN नंबर असतो तुमचा, मला माहित नाही. परंतु मी समजा एखाद्या काय प्रोसेसमध्ये गेलो मला आधार द्यावं लागलं, तर आधारच्या माणसाने मला सांगितलं पाहिजे की तुम्ही गेल्या निवडणुकीत मतदान केलं नव्हतं बरं का. असं काही सॉफ्टवेअर तुमच्याकडे एवढी यंत्रणा आहे, तुम्ही सांगितलं की टेक्नॉलॉजी आम्ही अहेड आहोत, सर्वात पुढारलेली यंत्रणा आहे, तर आधारशी लिंक करता येईल का, असं एक जस्ट थॉट आहे. म्हणजे तुम्ही विचार करा त्याच्यावर, जर तुमच्याकडे तशी सॉफ्टवेअर पद्धत राबवता आली तर, जेणेकरून मी जिथे जिथे आधाराचा वापर करेन पुढच्या काळामध्ये जाताना, तर मला त्या माणसाने सांगितलं पाहिजे की तुम्ही गेले 2 निवडणूक मतदान केलेलं नाहीये. तो ठीक आहे, म्हणजे ती प्रोसेस करायची की नाही तर तुमचा ह्याचा प्रश्न आहे, कारण आपल्याकडे ते कंपल्सरी नाहीये म्हणून. परंतु ते त्याला जाणीव तरी झाली पाहिजे किमान, अरे आपण मला जाणीव करून दिली या माणसाने, मी मतदान केलेलं नाहीये. असं काही थॉट करू शकतो का, असा एक विचार मला असं वाटतं की इनोव्हेटिव्ह विचार तुम्ही करावा, की जेणेकरून लोकांना आपण प्रवृत्त करू शकू मतदानासाठी. तुमची नाव नोंदणी करा, तुमच्या मित्रांना सांगा, आणि ते कुठेतरी कोरिलेट करता येईल का. जसं आता जयश्री त्यांनी खूप छान सांगितलं की नव्या पिढीला नको असं वाटतं हे. म्हणजे आम्ही अक्षरशः हजारो बातम्या, म्हणजे वेळ लोकांचा जाणार नाही, पण साड्या घेण्यासाठी तमिळनाडूमध्ये चेंगराचेंगरी झालेली आहे, अशा बातम्या आम्ही छापलेल्या आहेत, सगळ्यांनी छापलेल्या आहेत, त्या दाखवलेल्या आहेत. किंवा टीव्ही अलीकडे वाटतात, काय वाटेल ते लॅपटॉप वाटतात, मोबाईल वाटतात, तुमचे प्रचंड ही सगळी यंत्रणा आणि ओपनली चालतं, ह्याला कुठेही नियंत्रण नाहीये. मग आपण म्हणतो की लोकशाहीवरचं नियंत्रण काय, आपल्याकडे प्रोसेस आहे किंवा नसेल तर मग आपण ठीक आहे ओपन करा, तुम्हाला काय वाटायचं ते वाटा, लोकांना ठरवू दे, मग आपण त्याच्या पुढचा विचार करू. लोक जर आपला ऐकत नाहीयेत ना, मग आपण त्याचा पुढचा विचार करता येईल का, असा विचार आपण करू शकतो का. राजकीय लोक म्हणजे उदाहरणं वाईट ठरेल, म्हणजे मोकळेपणाचे गप्पा आहेत म्हणून मी सांगतो की चोर हा नेहमी पोलिसांचा पुढचा विचार करतो, असं म्हणतात हॅकर्स किंवा हे सगळे लेटेस्ट सायबर याच्यामध्ये. तुम्ही असा विचार, म्हणजे चोरासारखा विचार करा असं म्हणणार नाही मी, परंतु तुम्ही असा विचार करा की राजकीय नेते विचार करतात, त्याचा पुढचा विचार तुम्ही केला पाहिजे. ते जर सगळे आमिष दाखवतायत लोकांना, त्यांच्याकडे कव्हर करतायत त्यांना आपल्याकडे तात्पुरतं वळण्यासाठी, तुम्ही त्याचा पुढचा विचार करा. तुम्ही अशी यंत्रणा तयार करा की लोक ते ठीक आहे उपभोग घेतील. म्हणजे मला माहिती आहे की निवडणुकीमध्ये आम्ही बऱ्याचदा कव्हर करतो की त्यांच्याकडून तुम्ही पैसे घ्या, मत मात्र आम्हाला द्या. म्हणजे पैसे घ्या हे ओपनली सांगतात ते, तो माणूस पैसेवाला आहे, तो पैसे वाटेल तुम्हाला, असं जाहीरपणे सगळं चाललेलं असतं. म्हणजे ह्याच्याविषयी काही हे नाही, सगळ्यांना माहिती आहे, परंतु काही झाकलेल्या गोष्टी नाहीत. त्याच्या पुढे जाऊन आपण काय करू शकतो का, असा विचार जर तुम्ही तुमच्या प्लॅनिंगमध्ये करू शकलात, तुमच्या टेबलवर करू शकलात, तर कदाचित ही यंत्रणा आपण अधिक पुढे जाऊन विचार, म्हणजे तुमच्याकडे सॉफ्टवेअर्स आहेत चांगली, परंतु ती भरवणारी विचार यंत्रणा ज्याला म्हणतो आपण, प्रोसेस ज्याला म्हणतो आपण, थॉट प्रोसेस, ती कुठेतरी मला असं वाटतं कमी पडते असं म्हणणार नाही, म्हणजे दोष देणार नाही, पण ती प्रोसेस व्हायला पाहिजे असं मला असं वाटतं. मग जेणेकरून आम्ही पण त्याच्यामध्ये येऊ शकू पटकन, अरे हे इंटरेस्टिंग आहे बरं का, हे कुठेतरी नवीन पिढीला अट्रॅक्टिव्ह आहे, हे आकर्षित करून घेणार आहे, असा काहीतरी विचार तुम्हाला येईल, आणि जेणेकरून आम्ही पण त्याला प्राधान्य देऊ, हा अरे हे घ्यायला पाहिजे. म्हणजे तुमच्या ब्रँड अँबॅसेडर टॉपचे असतात, बऱ्याचदा तुम्ही करता की चांगले चांगले ब्रँड अँबॅसेडर आणता, परंतु ब्रँड अँबॅसेडर मध्ये असलेला जे संदेश असतो तो इतका वाईट असतो की तो कोणीच वाचत नाही, त्या चेहरा बघतो परंतु मग तो संदेश वाचत नाही कोणी, मग कुठेतरी ते गल्लत होते. मग ती गल्लत दूर करता येईल का, असा एक विचार मला असं वाटतं की तुम्ही जर वापरता आला, राबवता आला, तर मला असं वाटतं की ह्या सगळ्या मग माध्यम आणि निवडणूक यंत्रणा यांचं एक छान मैत्रीपूर्ण नातं तयार होईल, आणि त्या नातं आपण, मला असं वाटतं की ते लोकशाही राबवण्यासाठी एक आपण घटक आहोत, म्हणजे आम्ही सगळे घटक आहोत, छोटे छोटे घटक आहोत मग एवढ्या मोठ्या प्रोसेसमधले, ह्याची आम्हाला जाणीव आहे. परंतु त्या घटकांना सोबत घेऊन तुम्ही, तुमचा हेतू चांगला आहे, तळमळ चांगली आहे, म्हणजे याच्याविषयी म्हणूनच आम्ही इतक्या सगळेजण मोकळेपणाने छान बोलतायत, ती तळमळ घेऊन जर, पण मात्र यातली होणारी निर्मिती जी आहे, त्याचा आउटकम जे आहे ते मात्र चांगलं व्हायला पाहिजे असं वाटतं. नाहीतर आपण आज चर्चा करून उद्या विसरून जाऊ, की केबिनच्या बाहेर गेल्यानंतर ना विसरून जाऊ, असं होऊ नये असं वाटतं. तर त्यासाठी पुढची प्रोसेस अधिक गांभीर्याने राबवली जावी, आणि ती एक्झिक्यूट चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी ज्याला म्हणतो आपण, अशी व्हावी, एवढी इच्छा मी या निमित्ताने व्यक्त करतो. थँक्यू. न्यायपालिका, कार्यपालिका आणि संसदेला प्रश्न विचारण्याची ताकद प्रसार माध्यमांमध्ये आहे, पण तशी ताकद असतानाही प्रश्न माध्यम विचारताना दिसत नाहीत.
त्यामुळे भारतीय लोकशाही धोक्यात आली आहे असं तुम्हाला वाटतं का? तुमच्या की कोणीही म्हणजे उत्तर देऊ शकतो. नाही, असं काही नाही बरं का. म्हणजे ताकद आहे अजून, आणि आम्ही विचारतो रोज प्रश्न, आणि माझ्या माहितीप्रमाणे मी इथे बसलेले सगळे सिनियर लोक आहेत, असं कधीच झालेलं नाही. म्हणजे ठीक आहे, कमी जास्त प्रभाव असू शकेल, परंतु माझ्या माहितीप्रमाणे असं कधीच होत नाही. आम्ही सगळ्या नेत्यांना, सगळ्यांना त्या त्या लेवलला आम्ही प्रश्न विचारतो, आणि ते विचारण्याची ताकद आमच्याकडे आहे, आणि ते एक्झिक्यूट होतं, मला असं वाटतं.